मरळक येथे माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या राजेश पावडे मित्रमंडळाच्या वतीने आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता। हरिभक्त पारायण सोपान महाराज सानप यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवला होता। या कार्यक्रमासाठी कार्यक्रम ठेवण्या म्हणजे अचानक मी कधी वाढदिवस वगैरे कधी आतापर्यंत केला नाही, घरच्या घरीच करत असतो। पण यावेळेस सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा होती मित्रमंडळातल्या की आपण कार्यक्रम घ्यावा, मोठ्या प्रमाणात घ्यावा। आणि मग त्यांनी ऑन दी स्पॉट 2 दिवसामध्ये सगळं नियोजन करून फोनवर सगळ्या लोकांना कॉन्टॅक्ट करून काही आमच्या याच्याप्रमाणे सर्व लोक आले आमच्या विनंतीला मान देऊन, कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन। आणि हा कार्यक्रमाचा उद्देश कार्यक्रम तर झाला म्हणजे वाढदिवसही झाला। येणाऱ्या काळामध्ये आमची इच्छा आहे, माझी इच्छा, कार्यकर्त्याची इच्छा आहे की नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आपण उभं राहावं। आणि त्याच्या विनंतीला मानून आम्हीसुद्धा श्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसनं जर तिकीट दिलं आणि सगळं आमचा अधिकार आहे, आम्ही इथे लोकलचे आहोत, राहणारे आहोत, बरेच दिवस झालं, जवळपास 40-30 वर्ष झालं आम्ही पक्षाचं काम करतो। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तिकीट द्यावं, कार्यकर्त्याची इच्छा आहे। नांदेड तालुक्यातील सर्व धर्मातील कार्यकर्ते इच्छा आहे। आणि बघू आता श्रेष्ठी जर तिकीट दिलं तर आम्ही यावेळेस आमदारकीला उभं राहणार आहोत। आमच्यासोबत या कार्यक्रमामध्ये आदरणीय तातेराव कदम साहेब, तातेराव शिंदे साहेब, भिवाजीराव कदम आणि त्यांच्यासोबतचे आमचे निवृत्ती कदम, राजेश कदम, ओमकार शिंदे, एकदरचे आमचे विठ्ठलराव भोजने, श्री भोजने, तसेच आमचा पत्नी विलास पावडे, आमचा विशाल जाधव, गणेश पावडे, या सर्व कार्यकर्त्यांनी, गोपाळ आंबोरे, आमचा गिरी आपला हे प्रथमेश गिरी, सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस 2-3 दिवस मेहनत घेऊन आपल्याला या कार्यक्रमासाठी मला मदत केली। आमचे अशोक भोजने असतील, विलासराव असतील, सर्वांनी आम्हाला मदत केली आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला। आणि येणाऱ्या काळामध्ये चला ईश्वरी कृपेने, महादेवाच्या कृपेनं सर्वांचे आशीर्वाद भेटले तर मी येणाऱ्या काळामध्ये आमदारकीला उभं राहणार आहे, पक्षानं संधी दिली तर। धन्यवाद, थँक्यू।